गाईज ऐका ना, मी ना आत्ता तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, जे की माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून घेऊन आलेले आहेत. म्हणजे काय होतं माहीत आहे, बऱ्याच वेळा काही लोक असतात जशी की माझ्यासारखी, ज्यांना खूप साऱ्या गोष्टी अशा आवडत नाहीत, खायच्या असू देत किंवा बाकीच्या असू देत. जसं की मला ना खायच्या बाबतीत म्हटलात तर फारशा गोष्टी आवडतच नाहीत. सगळीजण मला असं म्हणजे कंटाळतात काय खायला घालायचं म्हटलं तर. पण मी असंच मिस्टरांना बोलले होते की अहो मला ना स्ट्रॉबेरी खायची आहे. तर चक्क माझ्या नवऱ्यानं जवळपास किती माहीत आहे काय, किती किलोमीटर आहे माझ्यापासून माहीत नाही, मला विसरले म्हणून थांबले. तर ना सातारा गाठलं स्ट्रॉबेरी आणण्यासाठी. दाखवू, मस्त अशा स्ट्रॉबेरी घेऊन आले खास साताऱ्यावरून बायकोला. असे मी ना धुवून डब्यात ठेवलेत, कारण की ह्याच्यावरती मला मारायचं आहे ताव. ताव म्हणजे किती खाईल माहिती आहे, एका वेळेला मी 3 ते 4 खाते. तर त्याच्यामुळे मला आता हे खायचं आहे. जरासं खाऊन ठेवलं होतं आणि मग म्हटलं तर तुम्हाला पण सांगूया, माझा नवरा स्ट्रॉबेरी आणण्यासाठी साताऱ्यापर्यंत गेला होता. एवढं प्रेम करतो खरंच. खरंच गोड आहेत, गोड आणि कडक एकदम आहेत. आणि ह्या पपई 1 2 3 6 होत्या, 6 होत्या मस्तपैकी पिवळ्या धम्मक झालेल्या आहेत, कारण की ह्या आहेत आमच्या स्वतःच्या झाडाच्या. त्याच्यामुळे छान असं पिकायला 6 होत्या. त्याच्यातल्या 3 मी एक 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 कट करून डेली ठेवलेत. आता हे मला वाटते 3 4 दिवस झाले रोज संध्याकाळी एक एक पपई कट करायची चालली ते. आणि ह्या ना आता जास्तच विकलेत, दिसतात ना तयार. तर अशा पद्धतीने ह्या घरच्याच आहेत. तर घरचं असणं आणि बाहेरचं असणं जरासं फरक असतो ना. घरचं म्हटलं जरासं प्रेम जास्त येतं, असं जरा पण टाकायला होत नाही. पण स्ट्रॉबेरी पण तितकीच प्रेमळ आहे. हा मला आवडते खरंच. तुमचा पण नवरा असं करतो का? एखादी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करण्यासाठी थेट किती किलोमीटर आहे मला कमेंट करून सांगा ना. मला अजून पण आठवत नाही किती किलोमीटर आहे ते. तर त्याच्यामुळे मला कोल्हापूर ते सातारा किती किलोमीटर आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे खरंच.